हाय हॅलो नमस्कार. तुमचं सगळ्यात एकदा आपल्या काही नवीन व्हिडिओमध्ये आणि एका नवीन रेसिपीमध्ये मी सीमा खूप सारं स्वागत करते. तर आत्ता आंघोळ झाली, काल ग्रहण होतं. आपल्या सण अगोदर सगळं आवरून नंतर स्वयंपाकाला लागते. सो आज बनवणार आहे मी पत्ताकोबी आणि थोडीशी वेगळी बनवणार आहे मी. दरवेळेस ना डाळ हरभऱ्याची डाळ घालून बनवत असते, पण म्हटलं आज हरभऱ्याची डाळ घालून खाण्याचा मूड नाही आहे. रुद्राश अजून झोपलेला आहे. आज त्याला शाळेत सोडायचं आहे, कारण की आता त्याचे पेपर जवळ आले ती आणि आता सुट्ट्या पण भरपूर झाल्या. तर म्हटलं चला मागील ती 8-15 दिवस म्हणजे उशिरा शाळा होते, 6-5 वाजता. त्यामुळे काही लवकर आवरण्यात येत नव्हतं. आत्ता सकाळी थोडासा ब्राईटनेस कमी आहे, पण म्हटलं चला बनवूयात. तर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. त्या साईडला बेल आयकॉन आहे ते पण क्लिक करा, जेणेकरून मला प्रत्येक नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला भेटेल. आणि आत्ता रुद्राचं पाणी पण तापले, तो उठला त्याला आंघोळ घालते. कुकर झाला आहे, कणिक पण भिजून झाली. तर म्हटलं चला आज थोडीशी वेगळी पत्ताकोबी करते. तर छोटीच होती म्हणून म्हटलं आता सगळीच करा. घातली थोडी ठेवली ना मग परत ती खराब होते. अगोदर मी कट करून घेते. 2-3 हे आहेत पानं, वरचे 3-4 पानं काढलेत, म्हणजे मधले चांगले निघतात. असं पण करू शकतो आपण की सगळे पानं काढून धुयचे आणि नंतर कट करायचे, पण त्याला लय वेळ लागतो. त्याच्यामुळे कळते खराब नाही आहे म्हणून. तर आपण अगोदर अर्धी कट करून घेऊयात. आणि जो आता हे बॅक कॅमेरा आहे ना, ह्याला कधी पण आपण आता हे फक्त मोबाईलची लाईट आहे आणि एकच घरातली, तर ह्याला ब्राईटनेस छान येतो. फक्त पण जर मोबाईल लांब ठेवून काढायचं म्हणला फ्रंट कॅमेऱ्याने तर थोडंसं म्हणजे ब्लर दिसल्यासारखं पण दिसतंय आणि क्लॅरिटी एवढी नाही दिसत आहे. त्याच्यामुळे जेव्हा मी अगोदर बनवत होती ना, जे सकाळचा स्वयंपाक 5 वाजता 6 वाजता, तेव्हा मी फक्त असं बनवायची, त्याने थोडीशी क्लॅरिटी छान दिसते. तर आता हे थोडंसं निब्बर बुड आहे ह्याचं, हे आपल्याला काढून टाकायचं. हे शिजत पण नाही आहे आणि निब्बर राहतं. आता बघू शकता एकदम मस्त कोबी आहे. सो आत्ता काय करायचं आहे आपल्याला की जेवढी बारीक होईल ना तेवढी काढायची. आणि खिसणीने जर खिसली, मोठी खिसणी असेल तर चालतं, पण एकदम छोट्या खिसणीने खिसली ना तर मग खूपच बारीक होती. मग एवढी बारीक पण नाही चांगली वाटत आहे, म्हणून मग मी काय केलं की म्हणजे जेवढी बारीक होईल ना तेवढी कट करून घेते. बघू शकता. आणि पूर्ण गोबीचा कड्डा आहे तो पूर्ण हाताने धरला तर अजिबात निष्ठत पण नाही आणि सगळी आहे ते एकदम बारीक कट होती. आणि जे साईडला निघलेली पानं असतात ना तर ते पण आपल्याला वेगवेगळे उभे कट करून मग त्याचे छोटे काप करून घ्यायचे. आणि जेवढं बारीक करता येईल ना तेवढी बारीक कट करायची. तर मी दरवेळेस काय करत असते की जी हरभऱ्याची डाळ आहे ती अर्धा तास किंवा 15 मिनटं भिजवून ठेवायची आणि ती टाकून हिरवी मिरची, कढीपत्ता असेल तर जिरे मोहरी अशी बनवत होते. तर तशी ना खाऊन कंटाळा आला. आणि म्हणजे पराठा वगैरे जरी बनवायचा असेल ना तर त्याच्यामध्ये डाळ असल्यामुळं पराठा पण नाही बनवता येते. तर म्हटलं चला आज थोडीशी वेगळ्या पद्धतीमध्ये करूयात. तर मग सगळ्यात अगोदर मी सगळी एकदम फक्त वरचे जे पानं आहेत ते काढून घेतलेत आणि अगोदर कट करून घेते. आणि मग कट केल्याच्या नंतर आपण ह्याला स्वच्छ धुवून घ्यायची. आणि एखादे वेळेस गोबीचा वास येत असेल तर थोडा वेळ पाण्यात ठेवली तरी पण अजिबात नाही येते. तर बघू शकता मी एकदम बारीक कट करते. असं कुठंच मोठाली कोबी राहत नाही, फक्त त्याचा जे बुडामध्ये थोडासा निब्बर असतो तो बुड आहे ते काढून टाकायचं. मग सगळी कोबी आहे ती व्यवस्थित कट पण होती आणि शिजायला सगळी आहे ती सोबत छान शिजते. तर बघू शकता आता सगळी आहे ती मस्त छान कट करून घेतली आहे आणि एकदम एकसारखी कट झाली आहे. सो आता कोबी सगळी कट करून घेतली आणि आता आपल्याला ही धुवून घ्यायची पाण्याने. थोडा वेळ पाण्यात म्हणजे जरा वाटत असलं त्याचा थोडाफार वास येतोय तर 5 मिनटं पाण्यात ठेवली तरी चालते, पण ह्याचा अजिबात नाही येते म्हणून मी फक्त धुवून घेते. आत्ता 2 वेळेस जे म्हणजे वापरायचं पाणी असतं साधं नळाचं, तर 2 वेळेस मी त्या पाण्याने धुवून घेतली. आणि 2 वेळेस धुवून घेतल्याच्या नंतर म्हणजे चांगलं जे प्यायचं पाणी आहे त्या पाण्याने एकदा धुवून घेते. तर बघू शकता आता रुद्रांचं पाणी तापलेलं होतं आंघोळीचं, तर त्याला आता आंघोळ घालायला नेले. आणि सकाळी ना म्हणजे इतका कालवा असतो, तुम्ही पहिल्या क्लिपमध्ये बघितलं असेल. त्याच्यामुळं मग आता ह्याला ओव्हरवाईज द्यावा लागतो आहे. आणि आजपासून त्याच्या शाळा चालू झाल्या, म्हणजे परवा झालेली, पण परवा त्याने सुट्टी घेतली होती, गेला नव्हता. म्हणून म्हटलं आता त्याचे पेपर पण जवळ आलेत
तर आता आजपासनं सकाळी, तर आता सकाळी काही जास्त ब्राईटनेस वगैरे नाही आहे, पण तरी पण म्हटलं काढूयात. आत्ता सकाळी म्हणजे त्याला किती बरेच दिवस 15-20 दिवस म्हणजे सकाळून शाळा नव्हती, त्याच्यामुळं निवांत होतं आणि तेव्हा मी भरपूर व्हिडिओ पण काढलेले आहेत. पण आता परत एकदा सकाळची रुटीन चालू झाली आहे. तर म्हटलं आता परत सकाळी आत्ता मी 6ला उठलेले, 6:30 वाजता मी स्वयंपाकाला लागले, म्हणजे 8 वाजेपर्यंत सगळा स्वयंपाक झाला. तर त्याला जेवण भरावं लागतं, परत त्याचं आवरायचं, त्याचा टिफिन भरायचा. तर म्हणजे 9:30 वाजेपर्यंत सगळं आवरावं लागतं, म्हणजे धुणं भांडे वगैरे नंतर केले तरी चालत आहेत, पण स्वयंपाक त्याचं आवरणं माझं आवरणं, तर मग 9 वाजेपर्यंत सगळं आवरावं लागतं. तर आत्ता लवकर उठलं तर होतं आहे. तर बघू शकता आत्ता मी 2 पाण्याने चांगली कोबी धुतल्याच्या नंतर त्यातलं पूर्ण पाणी काढून ठेवलं आहे. म्हणजे काय होतं की आपण पाण्यात जर ठेवली आणि फोडणीमध्ये लगेच टाकायची म्हटलं तर मग जास्त पाणी होतं, त्याच्यामुळं पाण्यातनं काढून ठेवली आहे आणि थोडीशी वेगळ्या पद्धतीमध्ये बनवते, तुम्हाला तर दिसतच असेल. तर मी अगोदर त्याच्यामध्ये फक्त जिरे मोहरी घातली, लसूण वगैरे नाही घातला आणि लगेच त्याच्यामध्ये थोडीशी हळद टाकली आणि तिखट टाकले, म्हणजे लाल तिखट आणि मसाला तिखट आहे ते मिक्सच आहे. तर ते टाकले आणि त्याला छान तेलामध्ये आपल्याला मिक्स करून घ्यायचे आणि नंतर त्याच्यामध्ये मी मीठ टाकते, म्हणजे जेवढं मीठ लागेल तेवढं. मसाल्यामध्ये पण भरपूर मीठ आहे आणि बघू शकता मस्त चटचटीत तेल सुटले. आत्ता सगळी आहे कोबी कट करून ठेवलेली, आता ह्याच्यात आपल्याला सगळे मिक्स करून घ्यायचे आणि छान तेलामध्ये आहे ते आता ह्याला परतून द्यायचे. म्हणजे जेवढा वेळ आता ह्याला वरतून जास्त पाणी घालायची गरज नाही, कारण की आपण पाण्यामध्ये थोडा वेळ ठेवली होती त्याच्यामुळं, आणि ह्याच्यामध्ये पण थोडंसं पाणी होतं त्याच्यामुळं. आत्ता बघू शकता मी अजिबात पाणी वगैरे काहीच नाही घातलेलं, फक्त आपल्याला मसाला वगैरे आहे तो सगळा मिक्स करून घ्यायचा आहे. आणि मी ह्याच्यामध्ये थोडासा शेंगदाण्याचा कूट पण ॲड करणार आहे. तर आत्ता मी सगळी मिक्स करून घेतली आणि आता आपल्याला ह्याला ना झाकण घालून शिजून द्यायची थोडा वेळ, कच्ची राहू नये म्हणून. अशी पण परतिली तरी चालते, पण थोडीशी कच्ची राहते. तर त्याच्यामुळे थोडंसं आपल्याला झाकण घालून ठेवायचं आहे. तर आत्ता मी ह्याच्यामध्ये थोडासा शेंगदाण्याचा कूट आहे तो पण जास्त नाही घालायचा, आणि नाही घातला तरी चालतो, पण म्हटलं थोडासा घालते. तर अगदी पोहे खायचा चमचा आहे तो 2 ते 3 चमचे टाकते आणि परत एकदा छान परतून घेते. आणि वाटलेच ना आपल्याला तर शेंगदाण्याचं कूट नंतर म्हणजे टाकलं तरी चालतं कोबी शिजल्याच्या नंतर, कारण की आपल्याला जास्त पाणी ॲड नाही करायचं. तर काय होतं शेंगदाण्याचा कूट वगैरे असेल तर मग तो बुडाला चिटकतो, त्याच्यामुळं आपण शिजत आली ना तरी नंतर टाकून फक्त एक वाफ घेतली तरी पण चालतं. पण मी आत्ता ह्याला म्हणजे मी अशी भाजी पहिल्यांदाच बनवते. आता शेंगदाण्याचा कूट आहे तो पण छान मिक्स करून घेतला आणि आता ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी आहे. तर आपण ह्याला असंच झाकण घालून ठेवूयात, 1 ते 1.5 ते 2 मिनटंच ठेवायचे, कारण की जास्त वेळ ठेवलं तर बुडाला लागू शकतं. आता परत बघू शकता 2-3 मिनटं झालेत. आत्ता परत एकदा ह्याला छान परतून घेऊयात. आणि अजून थोडीशी मला कच्ची वाटत होती कोबी, त्याच्यामुळे मी अगदी थोडंसं पाणी घालते, म्हणजे एकदम अर्धा कप पाणी घालायचं आहे. आणि नंतर ह्याला तेवढं पाणी सगळं आटूस तर आपल्याला गॅसवरती एकदम कमी गॅसवरती ह्याला शिजून द्यायचं आहे. मग आपली कोबी आहे ती छान शिजती. त्या बघू शकता अगोदर कसा कलर दिसत होता आणि पूर्ण शिजली आहे. तर मी थोडंसं अर्धा कप पाणी टाकल्यामुळं तेल पण चटचटीत छान सुटले आणि आता आपली कोबी आहे ती मस्त शिजली आहे. सो पाणी आत्ता भरलं, पाण्याची मोटर चालू केलेली होती. तर बघू शकता आता आपली कोबी मस्त छान झालेली आहे. तर व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा.